नमस्कार मुलांनो. बघा, आपण पाठीमागच्या लेक्चरला दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि त्यांचे व्यवस्थापन या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. यामध्ये दीर्घकालीन आरोग्य विकृतीचा विचार करताना जाणवणारी बाब म्हणजे अशा गंभीर आजारांना सामोरे जाताना व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया पूर्णपणे समजून घेण्यासाठी व्यक्तीचा निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यक्तीची क्षमता, त्या आजाराला बळी पडण्याची व्यक्तीची प्रवृत्ती या बाबी समजून घेणे अतिशय महत्त्वाचं ठरतं. ही मानसशास्त्रातील एक मध्यवर्ती संकल्पना आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते स्वसंकल्पना म्हणजे व्यक्तीच्या स्वतःविषयक वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांचा व गुणधर्मांचा विश्वसनीय स्थिर संच होय. व्यक्तीच्या स्वसंकल्पनेचे मूल्यमापन म्हणजेच एखाद्याला स्वतःच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांविषयी व गुणधर्मांविषयी वाटणारी चांगली किंवा वाईट भावना होय. आधाराचा विकास याच भावनेतून होत असतो. बघा, फेरो बॉयल 2013 त्यांनी संशोधन केले आणि त्यांच्या मते स्वसंकल्पना आणि आदर यांच्यामध्ये दीर्घकालीन आरोग्य विकृतींमुळे गंभीर स्वरूपाचे बदल होऊ शकतात. पुष्कळसे बदल हे तात्कालिक असले तरी काही बदल मात्र कायमस्वरूपी असण्याची शक्यता असते. मानसिक त्रास हा काही आजारांशी संबंधित आहे. बघा, व्यक्तीचा मानसिक त्रास जेव्हा होत असतो तो काही आजारांशी संबंधित आहे. व्यक्तीच्या जीवनातील विविध परिमितींशी संबंधित समग्र असे मूल्यमापन म्हणजे स्वसंकल्पना होय. यामध्ये व्यक्तीची शरीर प्रतिमा, व्यक्तीच्या उपलब्धी, सामाजिक कार्य आणि व्यक्तीचा व्यक्तिगत इत्यादींचा समावेश होतो. व्यक्तिगत स्वमध्ये खालील स्वचा अंतर्भाव होतो. शारीरिक व्यक्तीच्या शारीरिक कार्याचे व बाह्य स्वरूपाचे संवेदना आणि मूल्यमापन म्हणजेच व्यक्तीची शरीर प्रतिमा होय. बघा, पहिला पॉईंट आपण बघतोय शारीरिक यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक कार्याचे व बाह्य स्वरूपाचे संवेदन आणि मूल्यमापन म्हणजे व्यक्तीची शरीर प्रतिमा होय. बघा, आणि काही आजारांमध्ये हीच शरीर प्रतिमा खालावते. कारण का? त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला असेल किंवा काही आजार होऊन गेलेला असेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीची स्वतःविषयीची जी शरीर प्रतिमा असले किंवा शारीरिक जो असतो तो पूर्णपणे खालावून गेलेला असतो. म्हणजे ती व्यक्ती स्वतःला कमी तिथे लेखते. त्याला शारीरिक असे म्हणतात किंवा शरीर प्रतिमा खालावणे असे म्हणतात. व्यक्तीच्या शरीराचे केवळ एखाद्या भागावरच त्याचा प्रतिकूल परिणाम होतो असे नव्हे, तर व्यक्तीची संपूर्ण शरीर प्रतिमाच एक नकारात्मक वलय धारण करते. किरकोळ स्वरूपाच्या आजारांमध्ये हे शरीर प्रतिमेतील बदल अल्पजीवी असतात, मात्र गंभीर आजारांच्या रुग्णांमध्ये हे नकारात्मक मूल्यमापन अखेरपर्यंत आढळून येते. शरीर प्रतिमेतील हे बदल महत्त्वाचे असतात कारण एक म्हणजे सदोष शरीर प्रतिमेमुळे नैराश्य आणि चिंता यामध्ये वाढ होऊ शकते आणि दुसरे म्हणजे शरीर प्रतिमेचा प्रभाव व्यक्ती कितपत उपचारांना साथ देते, त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या भूमिकेला तो किंवा ती रुग्ण कितपत स्वीकारतात हा भाग सुद्धा महत्त्वाचा असतो. व्यायामासारख्या उपचार पद्धतीमुळे व्यक्तीची शरीर प्रतिमा वृद्धिगत किंवा त्याच्यामध्ये वाढ करता येते, म्हणून शरीर प्रतिमा महत्त्वाची असते. आपली एकूणच आरोग्यविषयक धारणा काय आहे म्हणजेच व्यक्तीचे संवेदित आरोग्य हा शारीरिक आरोग्याचा महत्त्वाचा पैलू आहे. वस्तुनिष्ठ आरोग्य निर्देशांकपेक्षा स्वतःचे केलेले आरोग्य मापन मृत्यूचे जास्त चांगले भाकीत करू शकते. त्यासाठी सक्रिय गुंतवणुकीची आवश्यकता असल्याने ते प्रभावी खबरदारीला चालना देते. दीर्घकालीन आजारांच्या रुग्णांमध्ये स्वतःची खबरदारी घेणे ही स्वसंरक्षणाची प्राथमिकता असली पाहिजे आणि म्हणून या आजारांचा सामना करू शकतील अशा संसाधनांना चालना देणे आवश्यक असते. बघा, पुढचं आपण बघणार आहोत उपलब्धी, साध्य किंवा पुढचा पॉईंट आहे दीर्घकालीन आरोग्य विकृतींशी निगडित व्यक्तिगत बाबी. पहिलं बघितलं शारीरिक त्या व्यक्तीचा खालावतो. पुढे उपलब्धी बघा, यामध्ये उपलब्धी मध्ये की व्यावसायिक व व्यवसायाशी निगडित कृतीद्वारे उपलब्धी प्राप्त करणे हा सुद्धा स्वसंकल्पनेचा व किंमत किंवा आधाराचा महत्त्वाचा स्रोत आहे. यामध्ये स्वसंकल्पना आणि आदर. बघा, जी व्यक्ती स्वतःचा आदर करते किंवा स्वतःला साध्य करते ती व्यक्ती जीवनामध्ये यशस्वी होत असते. बरेच लोक त्यांच्या नोकरी किंवा करिअरमधून त्यांचे प्राथमिक जीवन समाधान मिळवतात.
जे त्यांचं करिअर असेल त्याच्यामधून समाधान मिळवत असतात, तर काही लोक त्यांनी जोपासलेल्या विविध छंदातून व फावल्या वेळेतून त्या कार्यातून आनंद मिळवतात. जर अशा गंभीर आजारांमुळे व्यक्तीच्या स्वतःच्या मौल्यवान आनंददायक बाबींना धोका निर्माण होत असेल तर स्वाभाविकपणे व्यक्तीच्या स्वसंकल्पनेस बाधा पोहोचून तिची हानी होऊ शकते. यामध्ये एक उलट सत्य बाजूही आपणास दिसून येते, ती म्हणजे जेव्हा कार्य व विविध छंदांना दीर्घकालीन आजारांमुळे बाधा पोहोचत नाही तेव्हा व्यक्तीच्या समाधानी वृत्तीतून आधारातून त्याला या आजाराशी लढण्याचे बळ मिळते, त्याचा आत्मविश्वास वाढतो व ते जीवनात नवीन अर्थ प्राप्त करू शकतात. स्वतःच्या जीवनामध्ये नवीन अर्थ प्राप्त करू शकतात. त्यानंतर सामाजिक स्व, कुटुंब, मित्र, परिवार यासारख्या सामाजिक स्रोतांकडून गंभीर आजारांच्या रुग्णांना आवश्यक माहिती मिळते. बघा, सामाजिक स्व यामधून कुटुंब असेल किंवा मित्रपरिवार असेल यासारख्या सामाजिक स्रोतांमधून गंभीर आजारांच्या रुग्णांना माहिती मिळू शकते. जे गंभीर आजार आहे त्याविषयी माहिती मिळू शकते. आणि सामाजिकमध्ये आपण बघतोय स्वमध्ये की यामध्ये कुटुंब, मित्रपरिवार यासारख्या आधार यंत्रणेत खंड पडला तर त्याचे परिणाम जीवनाच्या सर्वच पैलूंवर पडू शकतात. बघा, त्या व्यक्तीला असं वाटतं की जे आपले मित्रपरिवार आहे किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत त्या आपल्याला सहकार्य करत नाही आणि त्यामुळे सामान्य चिंता निर्माण करणारी गोष्ट तिथे निर्माण होते आणि त्याचा परिणाम व्यवस्थापन प्रक्रियेत कुटुंबाचा सहभाग आणि सामाजिक उपक्रमातील सक्रियता यांना अधिक व्यापक प्रमाणात प्रोत्साहन दिले जाते. पुढचं आहे खाजगी स्व. बघा, शेवटचा पॉईंट आहे याच्यातला की रुग्णांची ओळख असणारा महत्त्वपूर्ण सर्वंकष गाभा व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि भविष्याबद्दलच्या इच्छेचा परिणाम हे घटक सुद्धा दीर्घकालीन आरोग्य विकृतीमुळे प्रभावित होतात. रुग्णांच्या अवास्तव व किमान अप्राप्य अशा इच्छा, स्वप्न यामुळे रुग्णांच्या समायोजनात अडथळे निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, एखाद्या गंभीर आजार व्यवस्थापनासाठी प्रमुख वैद्यकीय केंद्रावर उपस्थिती आवश्यक असताना एखाद्या पर्वत रांगेतील तळ्याजवळ सुसज्ज कॅबिनमध्ये निवृत्त होण्याचे स्वप्न बघणे म्हणजे उचित ठरू शकत नाही. रुग्णाला या स्वरूपाच्या अडचणींबद्दल चर्चा प्रोत्साहित केल्यास त्या भविष्यातील नवीन आकांक्षा, उद्दिष्ट आणि योजना पूर्ण करण्यासाठी पर्यायी मार्ग व जाणीवा निर्माण होऊ शकतात. बघा, पॉईंट बघितला आपण. तर पुढच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत.